सरकारने महिला आरक्षण लागू करून महिलांना आरक्षणामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. ओबीसी महिलांना सुद्धा आरक्षणामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. जालना शहरामध्ये मुलीवर बलात्कार, छेडछाड, विनयभंग घडतोय. तुमची बहीण सुरक्षित आहे का? काँग्रेसचे महिला जिल्हा अध्यक्ष नंदा पवार यांचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यावर आरोप. महिलांना आरक्षण लागू करून महिलांना सुद्धा आरक्षणामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. ओबीसी महिला नव्हते आरक्षणामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली आहे. मुख्यमंत्री साहेब, तुमची बहीण सुरक्षित आहे का? जालना शहरामध्ये विनयभंग, बलात्कार, छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. तुम्ही कधी विचार केला का माझी बहीण सुरक्षित आहे का? गृहमंत्री झोपलेले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आयोजित मुख्यमंत्री सुरक्षित योजना काढा अशी मागणी काँग्रेसचे महिला जिल्हा अध्यक्ष नंदा पवार यांनी राज्य सरकारकडे आज दिनांक 25 जुलै रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान केली आहे. नमस्कार, मी नंदा पवार, काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्ष. महिला आरक्षण सरकारने तुरंत लागू केलं पाहिजे आणि तथा ओबीसी वर्गाच्या ज्या माझ्या महिला भगिनी आहेत त्यांना पण त्या आरक्षणामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. महिला सुरक्षितेचा विषय खूप गंभीर आहे. महिलांना प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे. आपण एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव आणि आता माननीय मुख्यमंत्री साहेब हे आपले नव्याने आमचे बंधू झालेले आहेत. लाडकी बहीण योजना त्यांनी आता सरस 15 दिवसाखाली सुरू केलेली आहे. पण मुख्यमंत्री साहेब, तुमची बहीण सुरक्षित आहे का? जालना शहरामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून रोज महिलावर बलात्कार, विनयभंग, छेडछाडीचे प्रकार हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. तुम्ही कधी विचार केला का माझी बहीण सुरक्षित आहे का? तिच्या सुरक्षितेसाठी तुम्ही कोणतीही योजना राबवत नाहीये. गृहमंत्री झोपलेले आहेत. आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झोपलेले आहेत. अजित दादा आहेत. यांना वाटत नाही का माझी बहीण सुरक्षित राहिली पाहिजे? अहो साहेब, तुमच्या बहिणीवर वारंवार बलात्कार व्हायलेत. तुमची बहीण शाळेत जाता वेळेस पण घाबरती की मी शाळेत जाता वेळेस माझ्या पाठीमागं कोणी येते का? बहिणीचे किडनॅप होतात. वारंवार छेडछाड काढणी चालू आहे. तिची फसवणूक केली चालली. तिचे वारंवार तिच्यावर किती अत्याचार होतो. तिच्या सुरक्षेसाठी कोणती योजना काढा ना साहेब. तुम्ही तेव्हा मी स्वतः म्हणन आणि ह्या स्वतः या माझ्या भगिनी म्हणतील, या महाराष्ट्राच्या बहिणी म्हणतात की खरंच आमचा भाऊ आहे आणि आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. अहो, लाडकी बहीण योजना काढून तुम्ही 1500 रुपये आमच्या खात्यात किती दिवस देणार आहे? ही फक्त लोकसभेचे इलेक्शन होऊस तर देणार आहे. त्याच्यानंतर भाऊ बहिणीचं नातं काय होतं हे विसरून जाणार आहे. तर साहेब, माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला की तुम्ही लाडकी बहीण योजनाऐवजी लाडकी बहीण सुरक्षित योजना काढा. तिचं सुरक्षितचं बघा. कारण की आमच्या महिलांना सुरक्षेची खूप गरज आहे. कारण की तुमची पोलीस यंत्रणा ही कमकुवत आहे आणि कुठल्याही महिलेला सुरक्षा मिळालेली नाही. त्यांच्या सुरक्षितेचा विचार करा तुम्ही आणि तेव्हा तुम्ही ही योजना राबवा. नाहीतर तुम्हाला ही योजना राबवायचा काही एक अधिकार नाही. पैसे देऊन खाऊला 1500 रुपये तिच्या खाऊला देऊन काही फायदा नाही आहे. 1500 रुपये तुमच्या काही होत नाही. पण तिचा विषय सुरक्षितच आहे. तिच्या सुरक्षेसाठी एक योजना राबवा. तेव्हा आम्ही सगळ्या बहिणी म्हणू की आमच्या लाडक्या मुख्यमंत्री भावांनी आमच्यासाठी एक चांगली योजना राबवलेली आहे. आणि ही न्यायाची लढाई आमची चालूच राहणार आहे. महिला काँग्रेसकडून आम्ही हे आवाहन करतो की आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, ये लढाई और ये संघर्ष कब तक